आपल्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे आहेत. सर, संभाजीनगरमध्ये समन्वयकांमध्ये मराठा आंदोलकांमध्ये हाणामारी झालेली होती. कशा पद्धतीने बघताय संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचा प्रकार घडलाय? फार काही मोठा विषय नाही तो हाणामारी वगैरे. मला वाटतं गैरसमजातून तशा काही गोष्टी घडलेल्या दिसतात. कारण संभाजीनगरात असो, मराठवाड्यात असो की महाराष्ट्र असो, मराठा समाजाची सगळी मंडळी ज्या काही समाजाच्या मागण्या आहे, समाजाचे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन चालू एकत्रित्या करत असतात. परंतु काही लोकांचा गैरसमज झाला. मला असं वाटतं कोणीतरी निवडणुकीचा विषय तिथं काढला. निवडणुकीचा विषय मला असं वाटतं समाजाच्या बैठकीत असण्याची काही गरज नाही आहे आणि त्याच्यामुळं कोणीतरी काढल्यामुळे थोडासा विषय झाला आहे. परंतु मला असं वाटतं तो विषय मिटलेला आहे. मात्र काही ठिकाणी गंभीर जखमी सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. गुन्हा दाखल झाला, तुम्ही सुद्धा फॉलोअप घेता, काय नेमकं आता माहिती? आता मराठ्याच्या मारामाऱ्या जखमा होणारच आहे ना. त्याला काय ते थोडी अशी चापट मारणार, गोड बोलणार झाल्या, त्याच्यात काय एवढं मोठं विशेष झालं. पण मला असं वाटतं ते आपसातला विषय मिटून जाईल. नक्की. दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावरती लागलेल्या आहेत. साताऱ्यामधून श्रीनिवास पाटलांनी सुद्धा तब्येतीचं कारण देऊन कुठेतरी माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. वेगळं काय पाहता येते? मला असं वाटतं श्रीनिवास पाटलांकडून बऱ्याच जणांनी आदर्श घेतला पाहिजे की अशा पद्धतीनं दुसऱ्यांना संधी द्यावी, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. मला वाटतं त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे निश्चित आता मान्य शरद पवार साहेब याच्यातून योग्य तो उमेदवार देतील. परंतु मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच फार वरपासून तर खालपर्यंत हा टोला म्हणायचं टोला नाही, हा एक जनरली तरुणांना संधी मिळाली पाहिजे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. कारण आजच कुठेतरी मी वाचलं, राजेश पायलटचं कुठेतरी एक व्याख्यान वाचलं की तरुणांना काम करताना काही लोक वर्षानुवर्ष सगळ्या गोष्टी खुर्च्या सोडायचीच तयारी नाही. मग तरुणांनी पण आपलं हे घालवायचं का? तरुणसुद्धा म्हातारे होत येतात, मग त्यांना संधी मिळणार का? अशा प्रकारची स्थिती असते. म्हणून ओव्हरऑल मी राजेश पायलटांचाच एक कुठेतरी त्यांनी काल व्याख्यान दिलं कोणत्या तरी कार्यशाळेमध्ये, आणि आज श्रीनिवास पाटलांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने असा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता हाच विषय आला म्हणून मी पुढे म्हणतोय की संभाजीनगरमधून खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठेतरी अंबादास दानवे नाराज असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत. मला वाटतं नाराज विराज काही नसतं. ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीचा मुद्दा होता त्या दिवशीच विषय संपलेला. आता मी संघटनेच्या सगळ्या निवडणुकीच्या हिशोबाने पण माझ्याकडे सगळे पेपर्स पडलेले सगळे. आता येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं सामोरं जायचं, कोणत्या कोणत्या गावात काय काय पॉलिसीज असाव्या, काय काय धोरणं ठेवायची, समोरचा उमेदवार कोण येतो, या सगळ्या चर्चा चालू आहे. आणि मला वाटतं संभाजीनगर शिवसेना 100% आता खैरेसाहेब उमेदवार मिळाले. खैरेसाहेब आमचे नेते आहेत, निवडून येतील. निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसाचं रात्र करू, रक्ताचं पाणी करू. कारण शिवसेना हे महत्त्वाची आमच्या दृष्टीनं. अंबादास दानवे किंवा खैरेसाहेब महत्त्वाचे नाही आमच्या दृष्टीनं, शिवसेना महत्त्वाची, आणि ही शिवसेना जिंकली पाहिजे आत्ताच्या काळात. हा आमची भूमिका आहे. नक्कीच. काँग्रेससुद्धा काही जागा लढण्यावरती ठाम असेल. सांगली, भिवंडी असू दे, उत्तर पश्चिम मुंबई असू दे, काही जागांवरती आपला उमेदवार स्ट्रॉंग आहे आणि तो लढवणाराच अशा पद्धतीची भूमिका आहे ही काँग्रेसची असलेली आपल्याला पाहिलं. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी कुस्तीचं वातावरण दिसते. हे पण मला असं वाटतं जागा वाटप पूर्ण झाल्याचं सगळ्या नेत्यांनी कळविलेलं आहे. सगळे पाहायला गेलं तर सगळ्या ठिकाणी मजबूत असतात. मी म्हणत नाही की आमची शिवसेनाच मजबूत आहे, काँग्रेस पण मजबूत आहे, राष्ट्रवादी पण मजबूत आहे. पण शेवटी जागा वाटप होत असतं, सगळ्या गोष्टी ठरत असतात. कुठंतरी कोणाला तरी थांबावं लागतं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता शिवसेनेच्या आता या महाराष्ट्रात 18 स्टँडिंग जागा होत्या. काँग्रेसची तर त्याची एकच जागा स्टँडिंग आहे या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यात असं कोणाचं आहे, शिवसेनेचं आहे अति आग्रह नाहीच आहे, काँग्रेसचाही नाही, राष्ट्रवादीचा नाही. मला असं वाटतं या बातम्या येत असतात. परंतु आमचं महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळजवळ सगळं पूर्ण झालेलं आहे. आता दानवेजी, यालाच कुठेतरी हायकमांड, काँग्रेसच्या हायकमांडनं सुद्धा ग्रीन सिग्नल दिल्याच्या सुद्धा बातम्या आहेत, तसं समजतंय. मग याचा कुठेतरी तोटा कुठेतरी महाविकास आघाडी होईल का, तुमच्या उमेदवाराला होईल का? कारण सांगलीमध्ये चंद्रहार पाटील आहे, त्यांच्या विरुद्ध सुद्धा उमेदवार उभे करू, म्हणजे तिथं सुद्धा काँग्रेस ठाम आहे की आपला उमेदवार हवा. हे बघा, रामटेकची जागा शिवसेनेची स्टँडिंग जागा आहे, अमरावतीची जागा शिवसेनेची स्टँडिंग जागा आहे. या जागासुद्धा शिवसेनेने सोडलेल्या आहेत. याच्यावरती काय त्याग करायचा हा आमचा प्रश्न आहे.
सांगलीच्या जागेविषयी काँग्रेस बोलत असते, परंतु अमरावती, रामटेक इथे काँग्रेसने तर फॉर्म भरून टाकलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं या महाराष्ट्रात कुठेही मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही. क्लिअर जागा वाटप आणि क्लिअर ज्या जागेवर जो ठरलेला आहे तो लढेल. नक्की. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर वंचित सुद्धा तुमच्यासोबत होती, मात्र काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी युती तुटल्याचं जाहीर केलेलं होतं. आज पुण्याच्या वसंत मोरेने सुद्धा त्यांची भेट घेतलेली आहे. कशा पद्धतीने बघता या भेटीकडे? मला असं वाटतं अजूनही महाविकास आघाडी आशावादी आहे, कारण बाळासाहेब आंबेडकर हे एक संवेदनशील नेतृत्व या महाराष्ट्राचं आहे. एक बहुजन समाजाचं नेतृत्व ते करतात आणि मला असं वाटतं आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या घटनाविरोधी वागते, घटनेचं तोडमोड करण्याचा प्रयत्न करते आणि बाळासाहेब आंबेडकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याची ती ही जबाबदारी की जो घटनेच्या विरोधात आहे त्याला आपल्याला तोडवावं लागेल, त्याला आपल्याला पराभूत करावं लागेल, कोणत्या व्यक्तीला नाही तर त्या प्रवृत्तीला पराभूत करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळे एकत्र असले महाविकास आघाडीमध्ये तर मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जे हुकुमशाहीच्या बाजूनं घटनाविरोधी वागतात त्यांना आपल्याला धडा शिकवता येईल. नक्कीच. धन्यवाद TV9शी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा महाविकास आघाडीत येतील आणि तसा आशावाद आपल्याला आहे, असं एकंदरीत प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ हरी नेगीसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.